या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगानं 28 ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेकडील ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर श्यामाकांत जाधव, पोलीस हवालदार बापू साठे आणि त्यांचे तपास पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती एसटी स्टँड परिसरामध्ये मेफेड्रोन अर्थात एमडी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांना या प्रकरणी अवगत करून त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली श्यामकांत जाधव आणि तपास पथक यांनी पाहणी केली असता एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत थांबल्याचं दिसून आलं। त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची मेफेड्रोन सदृश पावडर आढळून आले। तात्काळ पोलीस आयुक्तालय यांच्याकडील फॉरेन्सिक टीमला पाचारण करून पावडरची रासायनिक तपासणी केली असता सदरची पावडर ही मेफेड्रोन अंमली पदार्थ असल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून मोहम्मद अझर हैदर साहेब कुरेशी वय 37 राहणार भीमपुरा लेन सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करता घेऊन आल्याचं सांगितलं। यानंतर फौजदार सावडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूर शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाही महापालिका प्रशासन कार्यवाही करत नाही। यामुळे अखेर ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM सोलापूर शहराच्या वतीनं नागरिकांची समस्या लक्षात घेऊन एक कॉल खड्ड्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात अनेक रस्ते खड्डेमय झाले, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। छोटे मोठे अपघात होत आहेत। नागरिकांमधून महापालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे। महापालिका तात्काळ कार्यवाही करत नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे अखेर शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी MIM सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी पुढाकार घेतला। पक्षातर्फे स्वखर्चातून डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला। या उपक्रमासाठी रोड रोलर, ट्रॅक्टर, JCB अशी यंत्रणा वापरण्यात आली। मौलाद चौक इथं बुधवारी सकाळी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी उपक्रमाचं आयोजन केलं असून या उपक्रमाद्वारे सोलापूर शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। सुंदराबाई लक्ष्मण आसंगे वय 58 या लक्ष्मी अंबिका नगर नीलम नगर नेताजी हायस्कूल समोर इतर राहणाऱ्या रहिवासी बेपत्ता आहेत। घरातून जाताना त्यांनी निळ्या रंगाची साडी घातलेली आहे। अशा वर्णनाची व्यक्ती ज्येष्ठ महिला कुणाला आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सोलापुरातील नवोदित लेखक निलेश महामुनी लिखित सिद्धरामेश्वर माझा विसावा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार पेठेतील कालिका मंदिरात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश देवरवनी, चंद्रकांत वानकर, विनायक मंजरकर, चंद्रकांत वेद पाठक, वसंतराव महामुनी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, निलेश धाराशिवकर यांची प्रमुख उपस्थिती होती। निलेश महामुनी यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या 4थ्या नंदीध्वजावर विसावा पूर्ण केला होता। त्या प्रसंगाचे क्षण पुस्तकात शब्दबद्ध केले असून हे पुस्तक प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी मांडलं। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील तसंच माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकापूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्ह आहेत। दरम्यान लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भाजपात प्रवेश केल्यानं
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील समीकरणं आता नव्यानं लिहिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगे येथील श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य हायस्कूल इथं 2005-06 मध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचं दिव्य सानिध्य लाभलं. संस्था सचिव SD स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याध्यापक नंदकुमार धाये यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात महास्वामीजी, सचिव स्वामी, मुख्याध्यापक धाये, पर्यवेक्षक श्रीशैल वनमाने, केदार गंगदे आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. या प्रसंगी माजी शिक्षक अमीन पटेल, पुलारी आदी शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी 1.5 लाख रुपयांचे RO फिल्टर भेट देण्यात आलं. यावेळी सचिन वनमाने, राजश्री गुळसर, सोनाली कोरे, मल्लम माइंडे, ज्योती राठोड, वर्षा पवार, अजय राठोड, अतुल चव्हाण, उमेश राठोड, योगेश पिरगुंडे यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धाराम आत्नुरे यांनी केलं तर सैपन शेख यांनी आभार मानले. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.